पास. चला मग आता एक नाव येतं ज्याचं नाव आहे मित्रांनो UTI. मग तुम्ही म्हणाल सर UTI म्हणजे काय? मित्रा UTIचा अर्थ असतो युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. मग तुम्ही म्हणाल सर हा काय नवीन प्रकार आहे? म्हणजे जे आपलं युरिन आहे त्याचा जो ट्रॅक्ट आहे म्हणजे त्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये काय होतं इन्फेक्शन होतं. आणि तुम्हाला सांगतो आजपर्यंत कधी तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल त्या हा पट्टा तुम्हाला 100% कन्सेप्ट क्लिअर करवणार आहे. पण व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून शेअर करायला विसरायचं नाहीये. मित्रांनो युटीआय लक्षात घ्या. युटीआय समजण्याआधी थोडी अनाटॉमी आपण याच्यावर समजून घेऊ. सर्वात पहिले एक नाव येतं ज्याचं नाव काय आहे मित्रांनो किडनी. आणि ह्या किडनी किती असतात शरीरामध्ये? सर आम्हाला माहिती आहे किती असतात. सर 2 किडन्या आमच्याकडे असतात. मग 2 असतात तर सर इकडे पण एक काढा. 100% काढतो लेका. घे ही दुसरी किडनी घे. घे दुसरी किडनी काढली 100%. आता हे किडनीच्या ह्या ज्या नळ्या आहेत त्या नळ्याला काय म्हणतो मित्रा? त्याला युरेटर्स म्हणतो. आणि ह्या युरेटर्सला कनेक्टेड असते आपली काय ज्याला आपण म्हणतो ब्लॅडर. त्याला काय म्हणतो युरिनरी ब्लॅडर. सर्व सांगणार आहे काळजी करू नका. फक्त थोडासा पेशन्स तुमच्यामध्ये राहू द्या. आता ह्या किडनीच्या पुढे आपण बघितलं किडनी. किडनी नंतर युरेटर. युरेटर नंतर युरिनरी ब्लॅडर. आणि ह्या ब्लॅडर नंतर येतो ज्याचं नाव आहे मित्रांनो युरेथ्रा. मग एकदा नाव देऊन घ्यायची. 100% नाव देऊ. मित्रांनो सर्वात पहिले कोण आहे? किडनी. किडनी नंतर कोण आला? युरेटर आला. युरेटर नंतर कोण आला? सर ब्लॅडर आली. आणि ब्लॅडर नंतर कोण येईल मित्रांनो? युरेथ्रा येईल. मग इथपर्यंत समजलं. मग आता हे युरिन फॉर्मेशन कुठे होतं? तुम्ही म्हणाल आम्हाला सर्वांना माहिती आहे की किडनीमध्ये होतं. मग ते किडनी मधनं कुठे येतं? युरेटर मध्ये येतं. युरेटर मधनं कुठे येतं? ब्लॅडर मध्ये येतं. या ब्लॅडर मध्ये होतं काय? टेम्पररी स्टोरेज होतं. कोणाचं? सुसूचं. म्हणजे युरिनचं. तर या युरिनचं टेम्पररी स्टोरेज कुठे होणार आहे? या ब्लॅडर मध्ये होणार आहे. आणि ह्या ब्लॅडर मध्ये लक्षात घ्या यालाच अटॅच असते ज्याला आपण म्हणतो युरेथ्रा. मग हा काय झाला? सर हा युरिनरी ट्रॅक झाला. हा सर्व काय झाला? युरिनरी ट्रॅक झाला. मग आता आपण बघू की ह्या युरिनरी ट्रॅक मध्ये इन्फेक्शन कसं पसरतंय. याला आपण मित्रांनो 2 भागांमध्ये काय करत असतो? डिवाइड करत असतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ज्याला आपण म्हणतो अप्पर युटीआय आणि एकाला म्हणतो आपण लोअर युटीआय. काय म्हटलं मी? एकाला म्हणतो आपण अप्पर युटीआय आणि दुसऱ्याला म्हणतो आपण लोअर युटीआय. मग तुम्ही म्हणाल सर हा काय प्रकार आहे? हा प्रकार काहीच नाहीये मित्रा. हा प्रकार फक्त एवढाच आहे की जर हा युरेथ्रा आणि जर ब्लॅडर इन्व्हॉल्व्ह होत असतील तर याला मी एक रेष मारतो आणि बघ हा 2 भागांमध्ये डिवाइड झाला का? तुम्ही म्हणाल सर 100% झाला. मग याला आपण म्हणतो लोअर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. ज्याच्यामध्ये कोण असतं? सर युरेथ्रा असतो आणि ब्लॅडर इन्व्हॉल्व्ह होते. बरोबर. पुढे गेल्यानंतर असतो अप्पर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. ज्याच्यामध्ये कोण येतं? सर युरेटर येतं आणि आपल्याला काय दिसते? किडनी दिसते. मग आता ह्या एकेकाला काय म्हणतात आपण समजून घेऊ. सर्वात पहिले जर ह्या युरेथ्राचं इन्फ्लामेशन झालं किंवा इन्फेक्शन झालं याला आपण काय म्हणतो? युरेथ्रायटिस. याला आपण काय म्हणतो? सर युरेथ्रायटिस म्हणतो. मग आता ह्या इन्फेक्शन जर थोडंसं वरती गेलं आणि ह्या ब्लॅडर मध्ये झालं तर याला आपण काय म्हणू? सर याला आपण म्हणू सिस्टायटिस. काय म्हणू? सिस्टायटिस. मग आता थोडस जर पुढे गेलो या दोघांना आपण म्हटलं लोअर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. मग आता जर अप्पर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन कोणाकोणाला होतंय? सर युरेटरला होतोय आणि किडनीला होतोय. मग युरेटरला आपण काय म्हटलं? युरेटरायटिस. बर. आणि जर मग किडनी इन्व्हॉल्व्ह होते तर याला काय म्हणतो? याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो पायलोनेफ्रायटिस. याला आपण काय म्हणू? पायलोनेफ्रायटिस म्हणू. मग हे तुम्हाला समजलं. काय समजलं तुम्हाला? इथे तुम्हाला समजलं की हा अप्पर युटीआय मध्ये काय येतोय? सर पायलोनेफ्रायटिस येतोय. आणि ह्या अप्पर मध्ये दुसरा काय येतोय? सर एक युरेटरायटिस येतो आहे. मग तुम्ही म्हणाल सर लोअर मध्ये कोण आलं होतं? मित्रा युरेथ्रा आणि दुसरा आला होता ज्याला आपण म्हटलं होतं सिस्टायटिस. ह्या दोघही तुम्हाला गोष्टी कळाल्या. तुम्ही म्हणाल सर 100% खोपडीमध्ये अशा कंदीशी घुसल्या. मग आता जर घुसल्या तर पुढे व्यवस्थित लक्ष दे
ह्या युटीआय होण्याचं, हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचं काय कारण आहे? तर मित्रा, याचं कारण आहे ज्याला आपण म्हणतो ई कोलाय, ज्यालाच आपण म्हणतो मित्रांनो इस्चेरिया कोलाय. काय? इश्चेरिया कोलाय. काय म्हणतो याला? इश्चेरिया कोलाय म्हणत असतो. बरं, सॉरी, इथपर्यंत समजलं. मग मित्रा, हे कोणामध्ये मोस्ट कॉमनली होतं? युटीआय तर होतं, पण कोणामध्ये मोस्ट कॉमनली होतं? तर मित्रा, हे फिमेल्स मध्ये काय होतं? मोस्ट कॉमनली होतं. मग तू म्हणशील आता सर का होतं हे पण सांगा. मग ऐक, फिमेल्स मध्ये का होतं? ड्यू टू शॉर्ट युरेथ्रा. काय? जो युरेथ्रा आहे फिमेल्स मध्ये, विच इज ओनली 2.5 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटरचा आहे. मग आता दुसरं कारण आहे शॉर्ट युरेथ्रा. त्याच्यानंतर काय आहे? सर, जो ऍनल स्फिंक्टर आहे हा खूप जास्त काय आहे, ह्या युरिनरी ट्रॅक्टच्या जवळ आहे, युरेथ्राच्या जवळ आहे. आणि दुसरी गोष्ट, या फिमेल्स मध्ये काय असतो? मोस्ट कॉमनली आपल्याला बघायला भेटतो ड्यू टू शॉर्ट युरेथ्रा. युरेथ्रा छोटा आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्या जवळच काय आहे? ऍनल स्फिंक्टर आहे. म्हणून इथे सर काय होतं की इन्फेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत हे खूप जास्त काय होतात सर? वाढून जातात. बर, मग आता लक्ष दे मित्रा, याच्यामध्ये अजून काय काय कारण होऊ शकतात? एक कारण सांगितलं तुम्ही सर, ई कोलाय आहे, हा इश्चेरिया कोलाय आहे. दुसरं काय असू शकतं मित्रांनो? जर आपण हायजीन व्यवस्थित पाळली नाही, जर स्वच्छता व्यवस्थित ठेवला नाही आपल्या जेनायटल एरियाज मध्ये, तर आपल्याला युटीआय होऊ शकतो. जर आपण अनप्रोटेक्टेड सेक्शुअल ऍक्ट केलं तर त्यावेळेस पण आपल्याला युटीआय बसू शकतो. जर आपण मित्रा पब्लिक टॉयलेटचा जर यूज केला तर आपल्याला काय होऊ शकतं मित्रांनो? युटीआय होऊ शकतो. मग आता तुम्ही म्हणाल की सर, हा भेदभाव का, की फिमेल्स मध्येच का होतो, मेल्स मध्ये होत नाही का? मित्रा, मेल्स मध्ये पण होतो, पण मेल्स मध्ये जो युरेथ्रा आहे हा कसा असतो? लॉंग असतो. काय असतो? लॉंग असतो, यश शेपचा असतो. आणि त्याच्यामुळे मेल्स मध्ये कंपॅरेटिव्हली काय होतं? कमी होतो. कंपॅरेटिव्हली हा जो युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे कमी होतो. मग आता तुम्ही म्हणाल सर, याच्यामध्ये काय काय साइन अँड सिम्पटम्स येतील? याच्यामध्ये काय काय साइन अँड सिम्पटम्स येतील? मग तुम्ही म्हणाल सर्वात पहिले साइन येईल सर, बर्निंग सेन्सेशन. काय दिसेल? बर्निंग सेन्सेशन. म्हणजे ज्यावेळेस पण आपण सुसू करू, सुसू करताना काय? जिया जले, जा जले, दुआ जले. बर बर, पुढे काय होईल सर? बर्निंग सोबत पाययुरिया होऊ शकतो. काय येऊ शकतो? पाययुरिया होऊ शकतो. सोबतच काय येऊ शकतं सर? फाऊल स्मेलिंग युरिन येऊ शकतं. काय येऊ शकतं? फाऊल स्मेलिंग काय येऊ शकतं मित्रा? युरिन दिसू शकतं. त्यानंतर अजून काय होऊ शकतं? तर तुम्ही म्हणाल सर, फ्रिक्वेंट युरिनेशन सुद्धा होऊ शकतं. मग फ्रिक्वेंट जर युरिनेशन होत आहे तर कधी कधी काही काही केस मध्ये आपल्याला हिमॅच्युरिया पण दिसू शकतो. आणि ह्या हिमॅच्युरियाचा अर्थ असतो ब्लड इन युरिन. काय म्हटलं मी सर? ब्लड इन युरिन म्हणजे त्या सुसूमध्ये ब्लडचा पण काही पार्ट, अंश प्रेझेंट असतो. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. मग समजलं? समजलं? मग ठोक लाईक. लाईक ठोका. लाईक खूप कमी आहे. म्हणजे 300 पोरं लाईक आणि 200 लाईक. जमतंय का भावड्या? नाही जमत. पटकन ठोक मग. मग आता आपण बघूया त्याची मॅनेजमेंट काय आहे. काय, ह्या युटीआयला आपल्याला कसं मॅनेज करायचंय? एक काम कर मित्रा, डिहायड्रेशन मुळे काय होतं माहितीये का? युटीआय होऊ शकतो. मग तू काय कर? तू पाणी चांगलं पी. काय कर? तू पाणी चांगलं पी, म्हणजे जास्त पाणी पी. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण ड्रग्स यूज करत असतो, पण कोणते ड्रग्स यूज करतो? ज्याला आपण म्हणतो क्युनिलॉन्स, ज्याच्यामध्ये सर सिप्रोफ्लॉक्सेसिन यूज करतो. बर सर, ओफ्लॉक्सेसिन यूज करतो. बर, अजून काय सर? याच्यामध्ये फ्लुरोकॉनिकॉल ड्रग्स आहे, म्हणजे ह्या ग्रुपचे आपण काय करतो? ड्रग्स यूज करतो, ज्याच्यामध्ये सिप्रोफ्लॉक्सेसिन येतं, सर ओफ्लॉक्सेसिन येतं. या सर्व गोष्टी काय आहे सर? युटीआयशी रिलेटेड आहे. ही युटीआयची काय आहे? मॅनेजमेंट आहे. मग तुम्ही काय एज्युकेशन देणार? ऍज अ नर्स तुम्ही काय एज्युकेशन देणार आहात पेशंटला? सर तुम्ही म्हणाल
मित्रा सर्वात पहिले काम कर, इन्क्रीज कर तुझा फ्लुइड इंटेक म्हणजे पाणी चांगलं पी. थोडी हायजीन मेंटेन कर म्हणजे तुला भविष्यात युटीआय होणार नाही. जर युटीआय झाला जरी असेल तर तू काय कर प्रॉपर ट्रीटमेंट घे आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुझा हा जो युटीआय आहे त्याचा काय होईल? तर राम नाम सत्य होईल. तर समजलं? प्रत्येकाला समजलं? कोणाला कोणत्याही प्रकारची इथे अडचण नसावी आणि पटकन आन्सर द्यायचा आहे की एक 65 वर्षाच्या म्हातारीला जरी युटीआय झाला तर सर्वात पहिले तिला काय होतं? तर तिला होतं मित्रांनो कन्फ्युजन आणि हे स्टार मार्क करून तुमच्या खोपडीमध्ये एकदम करून ठेवायचं आहे. लक्षात घ्या, कधीही विसरायचं नाहीये. मग तुम्ही म्हणाल, "का नाही? का नाही विसरायचं? का नाही विसरायचं?" मित्रांनो, ज्यावेळेस पण आपल्याला यूटीआय दिसता, आपण ऑलरेडी सिम्प्टम्स बद्दल बोललो आहे. युरिनेशन होत असेल, सुसू करताना त्रास होत असेल, बर्निंग सेन्सेशन असेल, पाययुरिया होत असेल, हिमॅच्युरिया होत असेल, बरेचसे सिम्प्टम्स दिसतात. पण कधीही हा यूटीआय ओल्डर अडल्टला झाला, म्हणजे ओल्ड एज पेशंटला जर झाला, त्यांच्यामध्ये दिसतं एक नाव आहे ज्याचं नाव आहे कन्फ्युजन. मग तुम्ही म्हणाल सर ह्या युटीआयचा आणि कन्फ्युजनचा काय संबंध आहे? मग संबंध तर 100% आहे मित्रा. तर संबंध असा आहे, तू विचार कर, तुझ्या ह्या किडनीज आहेत, ह्या किडनीज आहे, हे युरेटर आहे, हे ब्लॅडर आहे, हा युरेथ्रा आहे. जर हे इन्फेक्शन वरतून पसरत 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 तुझ्या युरेथ्रा मधनं तुझ्या ब्लॅडर मध्ये गेलं, ब्लॅडर मधनं युरेटर मधनं गेलं, युरेटर मधनं किडनी मध्ये गेलं, म्हणजे तुझी काय झाली सर एक सिस्टीम इन्व्हॉल्व्ह झाली आहे. काय झाली आहे? एक सिस्टीम इन्व्हॉल्व्ह झाली आहे. मी असं म्हणतो की तुझ्या ब्लड मध्ये थोडंसं इन्फेक्शन झालं असतील डायरेक्ट. बर, मग आता ज्यावेळेस पेशंट ओल्ड असतो तर त्याचा जो ब्लड ब्रेन बॅरियर आहे हा कसा असतो सर वीक होऊन जातो आणि तो काय होतो इझिली हे जे इन्फेक्शन आहे त्याला क्रॉस करू शकतो. म्हणून कधीही लक्षात ठेवायचं आहे की युटीआय मध्ये ओल्ड एज पेशंट मध्ये सर्वात पहिला सिम्पटम दिसेल ज्याचं नाव आहे कन्फ्युजन. आणि ही कन्सेप्ट आणि जर रॅशनल शिकायची असेल तर फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव अकॅडमी आहे जिचं नाव आहे मित्रांनो सक्सेस करिअर अकॅडमी. अशा कन्सेप्ट आणि असे रॅशनल तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही ही आपली गॅरंटी आहे. तर 100% याचं आन्सर काय येईल? हे एक युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं का? प्रत्येक विद्यार्थ्याला इथे समजलं का? जर समजलं असेल तर लवकर लाईक ठोकायचं आहे.